नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी 6 वाजता. आज उठायला थोडासा उशीर झाला. बाहेर छान असा उजेड पडला आहे, सूर्योदय झाला आहे आणि मला पटापट आवरायला लागेल कारण माझ्या मुलीची बस खूपच लवकर येते. त्यामुळे पटापट आपण आता टिफिन बनवायला घेऊया. आज डब्यात भाजी काय द्यायची हा नेहमीचाच प्रश्न. त्याचं उत्तर भेंडीची भाजी. आज डब्यात आहे भेंडीची भाजी आणि चपाती. इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे. सकाळ आमची खूप धावपळीची असते. इकडे मी पटापट भेंडी चिरून मस्ताची फोडणी दिली आहे. आमच्या घरी हिरव्या मिरचीची भेंडी सगळ्यांचीच फेवरेट आहे आणि हे माझ्या भेंडीच्या भाजीसोबत पोळ्या पण बनवून झाल्या. ही शेवटची पोळी आणि अशा पद्धतीने माझ्या डब्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आता आपण वळूया नाश्त्याच्या तयारीकडे. नाश्त्यामध्ये आमचा नेहमीचंच मोस्टली आणि आमचा ड्रायफ्रूट शेक असतो. गॅस करूया बंद आणि करूया नाश्त्याची तयारी. हे आमचे भिजवलेले बदाम आणि रात्री सोप केलेले सगळे ड्रायफ्रूट्स, अंजीर, खजूर, पंपकिन सीड्स, मेलन सीड्स, चिया सीड्स असे सगळे ड्रायफ्रूट्स असतात ते ओव्हरनाईट सोप करायचे. हे बदामाचे साल मी काढून घेतले आणि आता ते ह्या शेकमध्ये घालूया आणि थोडेफार बदाम मी माझ्या मुलीला सोबत देते खायला. आणि हा माझा शेक तयार झाला आहे. तो आता एका ग्लासमध्ये काढून घेऊया. आणि माझ्या मुलीचा फेवरेट नाश्ता चॉकलेट मुसली. त्याच्यात पण खूप न्यूट्रिशन आहे. त्याच्यात पण सगळे नट्स आहेत, ओट्स आहेत. आपण खायला खूप हेल्दी आहे. हे असं थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यात असं गरमागरम दूध घातलं की खूप छान लागतं. माझी मुलगी पण हे खूप आवडीने खाते म्हणून मी प्रेफर करते तिला हाच नाश्ता रोज द्यायचा. थोडे हेल्दी न्यूट्रिशन्स. लहान मुलं असं तसंही नाश्ता असं प्रॉपर करत नाही, त्यामुळे थोड्याशा पोर्शनमध्ये पण तिला भरपूर प्रोटीन भेटतं. आता आपण डबा भरूया. आता त्याला भेंडीची भाजी आणि पोळी. माझ्या मुलीला पण हाच भाजी चपातीचा मी डब्बा देते. तिला नाही आवडत तरी पण देते कारण तिच्या क्लासमधली भरपूर सारे मुले वेपर्स, चिप्स, पॅनकेक्स असं खात असतात. त्यामुळे ती मला नेहमी म्हणते माझ्या डब्यात पण असंच दे. तर तरी पण मी तिला भाजी पोळीच देते. तरी आणते ती फिनिश करून, पण एवढं तिला आवडत नाही म्हणून आज चेंज म्हणून तिला मी पालक वड्या दिल्या आहेत. पालक वड्या आणि भेंडीची भाजी चपाती. माझ्या मिस्टरांच्या डब्याबद्दल बोलायचं तर ते आता थोडे गुजराती झालेत. त्यांनाही त्यांच्या मित्रांसोबत असं जेवणात नमकीन वगैरे लागतं, शेव, फरसाण असं, म्हणून त्यांना ही भुजिया दिली आहे. भेंडी चपाती आणि भुजिया. त्यांना पण आता नमकीनचा शौक चढला आहे थोडाफार, म्हणून ते त्यांना हे थोडंफार द्यायचं. माझ्या मुलीला मी असं नाही देत बाहेरचं ऑइली फूड जास्त, कधीतरी देते. आणि हा त्यांचा टिफिन आता मी पॅक करते. सकाळ सकाळ एवढी 2 काम माझी खूप घाईचे असतात. मला बाळ उठायच्या आत हे सगळं काम संपवायला लागतं. अशा पद्धतीने आता टिफिन पॅक झाला आहे. माझ्या मुलीची बार्बीची बॅग ती क्यूट आहे ना, तिची टिफिन बॅग मला तर खूपच आवडते. आणि आता माझं बाळ स्कूलला जाण्यासाठी रेडी झालं आहे. आईला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. धन्यवाद.